आधी तळ्यात पाईप घालून दादा आणि मी सायपन चालू करून घेतलं बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा ब्लॉगर शुभ्या. दररोज आपले दिवस रानातनं चालू होत्या, कामातून संपत नसत्यात. रानातले दररोज कामं येतच असतात बघा, नवीन नवीन. तर मी 2 दिवस गावाला गेलतो, तर भाऊ त्याने कोळप मारली तिथे बघा बैलानं बागत हरभऱ्याला. कोळप मारल्यानंतर हरभरा खतरनाक दिसालता बघा. तिथनं डायरेक्ट गेलो शाळवाच्या प्लॉटमध्ये. शाळवाच्या प्लॉटमध्ये पण कोळप मारल्यामुळे खतरनाक दिसालता बघा. शाळू कसा आला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. तर असं आपलं शेती आहे बघा. आणि 2 दिवस थांबा मित्रांनो, मक्याचा रेट पण वाढणार आहे. आपण पण मक्का ठेवलाय, अजून मक्याचे रास करून मक्का विकायचा आहे. 2 दिवसानंतर मक्याचा रेट वाढणार आहे, तर तुम्ही पण वेट करा. आता तिथनं डायरेक्ट चाललो होतं बघा मी पण माळाकडे. मल्हार पण पळत चालत बघा. मल्हार कुठे चालत काय माहित नाही आपल्याला. तर तेवढ्यात म्हणजे मला ऊस खाऊ वाटलं. ऊस खायसाठी पहिला तर ऊस मोडून घेतलो बघा. खतरनाक ऊस दिसालता, त्याच्यामुळे ऊस खाऊ वाटाल तर मला पण ऊसाचं मर्डर करून घेतलो बघा. आता ऊस खायचं होता. आता आपल्याला शेतकरी असल्याला त्याचा एकच फायदा आहे बघा, काय पण दिसलं तर खायचं. वाट सुट्टी द्यायचं नाही म्हणलं. आता ऊस पण खायचं म्हणलं, खायला चालू केलं बघा. ऊस खतरनाक गोड होतं बघा, साखरगत लागाल. तर ऊस हे खायला लागते मित्रांनो, शरीरासाठी चांगला असते बघा. ऊस खात जावा मित्रांनो तुम्ही पण. दादा बोलवलं तर बघा, दादा संघ गेलो बघा. सायपन चालू करायचं होतं, तळ्यात पाईप घालायचं होतं आणि सायपन चालू करून घ्यायचं होतं बघा आपल्याला. त्याच्यासाठी दादा संघ गेलो बघा तळ्यावर. शेतकऱ्याचं जुगाड म्हणजे सायपन करून घ्यायचं आणि पाणी पाजायचं बघा. हे शेतकऱ्याचं जुगाड असते. तेवढ्यात म्हणजे दादानं चालू केलं बघा. पाणी शेत तलाव भरल्या असल्यामुळे तळ्यातलं पाणी जोरात आलतं बघा. त्याच्यामुळे पाईप पण बसून जालती. दादानं दमून घातलं बघा पाईप. आता ते करूच पत्र म्हणजे लाईट आलती पहिला. तर उसाला पाणी सोडायचं म्हटलं, वाल चालू करून गेलं, लगेच मोटर चालू केलं बघा. मोटर चालू करून लगेच तळ्याकडे जाऊन तळ्यात म्हणजे पाणी पडालतं का बघायला. पाणी जोरात पडालतं, त्याच्यामुळे रिटर्न तळ्यात जास्त पाणी सोडलं बघा. उसाला बारीक चालू केलं बघा. तेवढ्यात म्हणजे आलो बघा घराकडे येऊन मला जायचं होतं उगारला जायचं. कारण म्हणजे अतुलच्या गाडीचे जे 2 शॉकअप्सर असतात बघा, त्याच्यामध्ये गॅस पण भरायचं असतं. हे मी पहिल्यांदाच बघत होतो, कसं भरतात ते पण बघायचं होतं मला. त्याच्यासाठी गेलो बघा उगारमध्ये जोस पत्र म्हणजे शोरूम पाशी पण गेलं बघा. लगेच गाडीतून पार्क करून घेतला आणि लगेच गेलो बघा शिरूमध्ये आज जोस पत्र म्हणजे गाडी कामगार नव्हती बघा त्यांची. तर त्यांना साहेबांनी गाठ पडलं. साहेब म्हणले उद्या या. गाडी घेऊन लगेच गेलं बघा शरीफ भाईपाशी जरा थोडं काम होतं, ते काम करून घेतलं. आपण ज्या कामासाठी गेलो ते काम काय झालं नाही, त्याच्यासाठी उद्याच्याला या म्हणले तिथं आम्हाला. मग काय आतून म्हणला तेवढ्यात म्हणजे काय तर जरा गार पिऊया, त्याच्यासाठी घेतला बघा आतून फालुदा पिऊन. तर लगेच आलं बघा घराकडे. मित्रांनो ब्लॉग कसं झालाय कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या पेजला फॉलो करा आणि युट्यूबवर सबस्क्राईब करून घ्या. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.